मंडळी, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथं नवीन वक्फ बिल पास झाल्यानंतर मोठा विरोध सुरू झालाय. मागच्या 2 दिवसापासून वक्फ बिलाच्या नव्या कायद्यावरून तिथं दोन समाजात दंगल सदृश परिस्थिती आहे. तेथील बहुतांश लोक स्थलांतर करत असल्याचं बोललं जातंय. काही समाजकंटकांनी वक्फला विरोध करताना लोकांची घरे व एकूण स्थावर मालमत्तेचं नुकसान सुद्धा केलेलं आहे. तिथलं पाणी विषारी करण्यात आल्याच्या बातम्या हिंदी माध्यमात फिरतायत. त्यामुळे बहुतांश लोक त्यांची शेती आणि घरे सोडून दुसरीकडे स्थलांतर करतायत. परिणामी तेथील परिस्थिती अधिकच चिघळलेली आहे. या सगळ्या घटना वक्फचे नियम बदलल्यामुळे झाल्याचं सांगण्यात येते. दरम्यान तिथल्या मुस्लिम समाजात त्याबद्दल रोष असून आता काही अंशी पोलीस परिस्थिती स्टेबल करण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान या सगळ्यावर तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही ऍक्शन घेतली आहे का? अमित शहा यावर काय निर्णय घेत आहेत? वक्फमुळे खरंच मुस्लिमांना काही फायदा झालाय की तोटा झालाय? वक्फमध्ये आधी काय होतं आणि आता काय बदललेलं आहे, हे सगळं जाणून घेऊयात मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, गेल्या 2 दिवसापासून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं दोन समाजात दंगल सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचं कारण म्हणजे जे संसदेत पास झालं ते वक्फ बिल. त्यामुळे मुर्शिदाबाद येथील काही मुस्लिम संघटनांनी या बिलाला विरोध केला. त्या विरोधाला पुढे उग्र स्वरूप प्राप्त झालं आणि त्यांच्यातील काही समाजकंटकांनी स्थानिक नागरिकांची घरे व स्थावर मालमत्ता टार्गेट करत त्यावर हल्ले केले. त्यामुळे तिथं दंगलीचं वातावरण तयार झालं. आज तकने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की घरामध्ये येऊन सिलेंडरची पाईप काढून तिचा स्फोट करणे, पाण्याचे साठे विषारी करणे व नुकसान करणे हे समाजकंटकांनी कृत्य केल्याचं सांगितलं जातंय. यात असे सगळे करणारे कॉलेजवयीन मुलं होती असंही सांगितलं जातंय. यामुळे आम्ही अधिक नुकसान होऊ नये म्हणून तिथून पळून स्थलांतर केलं असं त्यांनी सांगितलं. रस्त्यावरील गाड्यांसह एका ठराविक समाजातील लोकांचे मॉल, दुकाने, घरे समाजकंटकांनी जाळली असं स्थलांतरित होणाऱ्या लोकांनी सांगितलंय. यामुळे एकूणच मुर्शिदाबाद येथील वातावरण आता तापलेले आहे. आता तेथे सैन्याला पाचारण केलं असलं तरी वातावरण अजूनही तप्त आहे. मात्र मंडळी, हे सगळं ज्या कारणावरून घडलं ते नवे वक्फ बिल, यातून नक्की सरकारने काय साधलंय, याचा मुस्लिम समाजाला नक्की काय फायदा झालाय आणि काय तोटा झालाय, हेही जाणून घेऊयात. मंडळी, सरकारने वक्फ सुधारणा विधेयक म्हणजेच नवे वक्फ बिल आणलं आणि देशभर त्याचं स्वागतही झालं व काही ठिकाणी विरोधही झालाय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली गेली की तुम्ही हे बिल राजकीय फायद्यासाठी दुरुस्त केलेले, तर उलट सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर असा पलटवार केला की राजकीय फायद्यासाठी तुम्ही हे बिल आतापर्यंत पास नव्हतं केलं. दरम्यान जुन्या बिलात काय बदल करून नवं वक्फ बिल पास करण्यात आले याबद्दल आपण जाणून घेऊयात. आधीच्या नियमानुसार वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, पण सुधारित विधेयकानुसार गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करणं हे आवश्यक आहे. आधी वक्फ बोर्डावर सरकारकडून 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती, तर ते 4 सदस्य निवडून येत होते. मात्र आता वक्फ बोर्डाच्या सुधारित बिलानुसार 8 सदस्यांमध्ये किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील. यात बोहरी समाजाच्या लोकांनाही येण्याची मुभा असेल आणि जे गैरमुस्लिम लोक असतील ते सरकारतर्फे असतील. आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हतं. पण सुधारित बिलानुसार वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात आता जाता येणार आहे. पुढे मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्मकार्यासाठी वापर होणाऱ्या वस्तूंवर वक्फ बोर्डाचा दावा असायचा. पण आता जमीन दान केली नसेल आणि त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाहीये. त्यानंतर मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा अधिकार आधी आयुक्तांचे होते, पण आता नव्या विधेयकानुसार मंडळी जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करतील. दरम्यान जुन्या कायद्यात वक्फ काय व काय नाहीये हे ठरवण्याचा अधिकार वक्फच्या ट्रिब्युनलला होता. जमीन वादाच्या प्रकरणात लवादा निर्णय घेत होती. मात्र आता ही जमीन सरकारी आहे की वक्फची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील असं नव्या विधेयकात सांगितलेलं आहे. तसंच पुढे वक्फ नोंदणी बंधनकारक असेल असं नव्या कायद्यात सांगितलेलं आहे. म्हणजेच नवीन कायदा लागू झाल्यास 6 महिन्याच्या आत नोंदणी करावी लागेल. म्हणजेच नव्या दुरुस्तीनंतर वक्फची नोंदणी प्रक्रिया बदलणार असल्याचं स्पष्ट आहे. यामुळे महत्वाचं की सगळी सिस्टीम ही टेक्नॉलॉजीशी जोडली जाईल. यामुळे या सगळ्यात पारदर्शकता येईल असं सांगण्यात येते आणि असा दावा सरकारही करते. आता या सगळ्यात वक्फकडे एकूण किती जमीन आहे हे आपण पाहूयात. देशात सुमारे वक्फची 9 लाख एकर जमीन असल्याचा दावा करण्यात येतो. त्या मालमत्तेची एकूण किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे असंही सांगितलं जातं. भारतीय लष्कर व रेल्वेनंतर वक्फकडे इतकी सर्वाधिक जमीन आहे. यातच अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलंय की मुस्लिम धर्मातील मागास लोकांना व महिलांना या नव्या कायद्याचा भरपूर फायदा होईल. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की वक्फ बिल बंगालमध्ये लागू होणार नाही. तुम्ही काळजी करू नका, सरकार धार्मिक वाद तयार करतंय. यातच नुकत्याच झालेल्या दंगलीवर त्यांनी कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता राखा असंही सांगितलेलं आहे. यावर मुस्लिम समाजाचे मौलाना महमूद मदनी यांनी फक्त मुस्लिमच याला जबाबदार कसे असतील असं स्टेटमेंट दिलेलं आहे. याला सरकारही तितकंच जबाबदार आहे, कारण हा कायदा मुस्लिम समाजाला त्रासदायक आहे. दरम्यान वक्फ विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळलेला असताना, देशभरात मुस्लिम संघटनांकडून विरोध होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच वक्फ विधेयकाच्या कायद्यात रूपांतर झाल्यावर वक्तव्य केलेलं आहे. मोदींनी आज हरियाणाच्या हिसार ते अयोध्या विमानसेवेचं उद्घाटन केलं.
यावेळी विमानतळावरच मोदी यांनी सभा घेतली. देश स्वतंत्र झाल्यापासून 2013 पर्यंत वक्फ कायदा चालत होता. निवडणुकीत मते मिळावीत म्हणून 2013 मध्ये काँग्रेसने त्यात बदल केला. कायदा असा बनवला की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पूर्ती वाट लावली. याचा योग्य वापर केला असता तर आज मुस्लिमांना सायकलच्या टायरचं पंक्चर काढण्याची गरज राहिली नसती. ते त्यांनी मुस्लिमांच्या हितासाठी केल्याचं काँग्रेस सांगत आहे. जर एवढीच काँग्रेसला खऱ्या मुस्लिमांबद्दल आत्मीयता आहे तर त्यांनी एका मुस्लिम व्यक्तीला काँग्रेस अध्यक्ष बनवावं. पण यांचे नेते ते करणार नाहीत. या लोकांना फक्त देशाच्या नागरिकांचे अधिकार हिसकून घ्यायचे आहेत, असं मोदी म्हणाले. काँग्रेसने आपल्या पवित्र संविधानाला सत्ता मिळवण्यासाठी एक शस्त्र बनवलेलं आहे. जेव्हा जेव्हा काँग्रेसवर सत्तेचं संकट आलं तेव्हा त्यांनी संविधान चिरडले आहे. संविधानाचा आत्मा असा आहे की प्रत्येकासाठी समान नागरी संहिता असावी, ज्याला मी समान नागरी संहिता UCC असं म्हणतो. परंतु काँग्रेसने ते लागू केलेलं नाही. उत्तराखंडमध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर UCC मोठ्या आनंदाने लागू करण्यात आलं. संविधान खिशात घेऊन बसलेले काँग्रेसचे लोक त्याचा आता विरोध करत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. काँग्रेस बाबासाहेबांसोबत कशी वागली हे आपण विसरता कामा नये. काँग्रेसने त्यांना दोनदा निवडणुकीत पराभूत करून अपमानित केलं होतं. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने ACC, ST, OBCचे पेन्शनमधील अधिकार हे हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिलेले आहे, अशी टीकाही मोदी यांनी केली. मंडळी, आता राजकीय व धार्मिक नेत्यांच्या स्टेटमेंटवरून भलेही त्याला कोण सपोर्ट किंवा विरोध करत असेल, मात्र गेल्या काही काळात धार्मिक दंगलीचं प्रमाण वाढलेलं आहे. मग त्यात दोष कोणत्याही धर्मातील समाजकंटकांचा असो. धर्म म्हणून लगेच पुढे येणारे समाजकंटक प्राथमिक गरजांसाठी तितक्या ताकदीने पुढे येत नाहीत, हेही मंडळी तितकंच खरं. वाढती महागाई असेल किंवा अजून बऱ्याच गोष्टी, या सगळ्यावर भारतीय म्हणून किती विचार केला जातो. एरवी धार्मिक मुद्द्यांवर थोडं जरी काही वाटलं तरी कोणत्याही धर्मातील लोक जसे एकत्र येतात, गाड्या जाळल्या जातात, सरकारी मालमत्तेचं नुकसान केलं जातं, तसेच कोणतेही समाजकंटक शैक्षणिक, सामाजिक व मूलभूत गरजांच्या पूर्ततेच्या प्रश्नांसाठी एकत्र येत नाहीत. यातच धार्मिक कार्यक्रमात महिलांना नाचवून नक्की कसले पायंडे पाडले जातात याकडेही भारतीय म्हणून लक्ष देणं मंडळी गरजेचं आहे. या सगळ्या सरकार आणि विरोधी पक्ष संसदेत एकमेकांवर भरपूर टीका करत असले तरी चहापानाला ते एकत्र बसतात, हास्य विनोद करतात आणि इकडे धर्मांध बनलेले समाजकंटक कायदा हातात घेत लोकांचं व सरकारी मालमत्तेचं नुकसान करतात. या सगळ्यातून सरकार, मग ते कोणतेही असो, काही निर्णय घेत असतं. याचे समर्थनीय आणि असमर्थनीय पडसाद समाजातून येत असतात. तो विरोध होणं किंवा समर्थन होणं ही बाब आपण समजू शकतो. मात्र कायदा हातात घेऊन, मग तो कोणताही समाज असो, त्याने कायदे हातात घेऊन नुकसान करणं, धर्मावरून दंगल करणं आणि वातावरण अजून चिघळवणं, यातून देशाला चांगली गोष्ट मिळत नाही. याकडेही भारतीय म्हणून पाहणं तितकंच गरजेचं आहे. मंडळी, या सगळ्या घटनेवर आणि एकूण होणाऱ्या अशा घटनांवर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.